पिकलेली केळी फेकून न देता त्यापासून आज आपण खूपच टेस्टी आणि मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी केळं सोलून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घालायचे। इथे मी एकच केळं घेते। एक वाटी पिठासाठी मी इथे एक केळं वापरणार आहे। तुम्हाला जर जास्त नाश्ता बनवायचा तर तुम्ही 2 वाटी पीठ घेत असाल तर 2 केळी घेतली तरी चालतील। आता यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे, पाव वाटी इथे मी गूळ घालते, चिरून घालायचं आहे। तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आणि गूळ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जितकं तुम्हाला गोड हवं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। यानंतर यामध्ये 1.5 चमचा रवा घातलाय, वेलची पूड घातली। यानंतर दूध घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी दूध घेतलं, यातलं अर्ध घालते सुरुवातीला। मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं आहे आणि वाटताना जर आपल्याला दूध लागलं तर हे उरलेलं दूध सुद्धा मी वापरणार आहे। तर हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि इथे मी उरलेलं अर्धी वाटी दूध सुद्धा यामध्ये घातलं, म्हणजे मला इथे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी दूध लागलं। यामध्ये आता चिमूटभर मीठ घालायचं, मिक्स करूया। तर याची आता आपण पॅनकेक बनवणार आहोत। इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तूप घालायचं आहे। एक ते 1.5 चमचा पीठ इथे सेंटरला घातलं, थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे, जाडच ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। तर इथे पाहू शकता वरून हे ड्राय झालंय, उलटून घेऊया। खूपच मस्त रंग आलाय, यामध्ये गूळ आहे त्यामुळे खूप छान रंग येतो। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजून घेऊया। 5 मिनिटांमध्ये तुमचा हा नाश्ता तयार होईल आणि चवीला हे खूपच छान लागतं। दुसऱ्या बाजूने हे भाजून झालंय, उलटून घेऊया। हे मी आता काढून घेते। तर अशा पद्धतीने अगदी झटपट टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे। उरलेल्या केळ्यांपासून तुम्ही ही मस्त रेसिपी बनवू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।